आजची रेसिपी ही माझ्या आईची आहे. आज आपण इथे बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी पातेल्यामध्ये आपण 2 पळी तेल ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे खडे मसाले छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आपले मसाले छान असे परतून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आता मी इथे 4 तांबे पाणी ॲड करणार आहे. हे पाणी ॲड केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या ॲड करणार आहोत. त्याचबरोबर आपण याच्यावरती झाकण झाकून हे पाणी छान एक उकळी काढून घेणार आहोत. त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस ॲड करणार आहोत. आपला या लिंबाचा रस ॲड झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण मीठ ॲड करणार आहोत. 7 चम्मच इतकं मीठ ॲड करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. राईस आपला छान असा शिजून त्याला मीठही छान लागतं. आता इथं मी बासमती राईस ॲड केलेला आहे. ते छान असं मिक्स करून घेऊया आपण. त्याचबरोबर आता इथे 3 कांदे घेतलेले आहेत मी मीडियम साईजचे. आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये हा कांदा आपण छान असा परतून घेऊया. त्याला छान असं मिक्स करून घेऊ. थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे मी याच्यामध्ये. आपल्या कांद्याला छान असा कलर येईल. इथे आपलं राईस आपण छान असं मिक्स करून घेऊ. त्याला हलवून घेऊया अशा पद्धतीने. त्याचबरोबर साईडला आपला कांदाही आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याला छान असा कलर येईपर्यंत आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे. एकसारखा कलर येण्यासाठी आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आपला कांदा इथे छान असा ब्राऊन कलरमध्ये तयार झालेला आहे. त्याचबरोबर आपला इकडं राईसही शिजलेला आहे. आता आपण याच्यातील पाणी काढून घेऊया. सुटसुटीत आपला राईस तयार आहे. हे चिकन मी रात्रीच मॅरिनेट केलेलं होतं. त्याच्यामध्ये हळद, मीठ, धना पावडर, लाल बिगड मिरची मसाला, कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला, त्याचबरोबर लिंबू ॲड केलेला आहे. माझ्याकडे दही नव्हतं त्यामुळे मी दही ॲड केलेलं नाही आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे आत्ता. आता इथे कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने मी ॲड केलेली आहेत. आता आपण या पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं हे चिकन छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं आपलं चिकन मिक्स करून झालेलं आहे. आता त्याच्यावरती एक झाकण झाकून पाणी थोडंसं टाकून आपल्याला छान असं वाफलून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिट झालेली आहेत. मी हे झाकून काढून पाहते आहे. आता आपल्याला हे झाकण साईडला ठेवून देऊन मस्त असं याला परतून घ्यायचं आहे. छान असं आपलं चिकन इथं परतून होत आहे. तुम्ही पाहू शकता कलर किती सुरेख आलेला आहे. छान असं आपलं चिकन इथं परतून झालेलं आहे. आणि आता आपण याला पाहूया शिजलेलं आहे की नाही. हो, आपलं चिकन इथं शिजलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता तेलही किती छान याला सुटलेलं आहे आणि कलरही छान आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये 2 लेयर करणार आहोत भाताच्या. त्यासाठी चिकन मी थोडंसं साईडला काढलेलं आहे आणि पातेल्यात थोडंसं ठेवलेलं आहे. 1 लेयर आपली टाकून झालेली आहे. त्याचबरोबर ही दुसरी लेयर पण याच्यामध्ये आपण ॲड केलेली आहे. आता त्याच्यावरती आपण राईस टाकून घेऊया. त्याचबरोबर त्याच्यावरती हा कांदा, कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि खोबरं हे पण ॲड करूया गार्निशिंगसाठी. मस्त आपण इथे तळलेला कांदा ॲड करणार आहोत. तळलेल्या कांद्याने छान अशी चव येते बिर्याणीला. माझ्याकडे इथे केवडा ॲसिड नाही आहे त्यामुळे मी टाकलेला नाही आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. रोज वॉटर पण टाकू शकता. पण अशी सिंपल अशी मी बनवलेली आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण आता इथे तूप ॲड करणार आहोत.
4 चम्मच इतकं मी तूप ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. छान असं चारही बाजूने आपण टाकून घ्यायचं आहे. त्याच्यावरती कांदा हा ॲड करायचा आहे आणि खोबरं. आता आपण इथे फूड कलर घेतलेला आहे, ऑरेंज केशरी कलर. मस्त असं टाकून झालेला आहे आपला कलर. आता त्याच्यावरती एक झाकण झाकून आपल्याला 15 ते 20 मिनटं छान असं याला वाफ द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली दम बिर्याणी इथे तयार झालेली आहे. आपण याच्यावरती कोथिंबीर ॲड करूया. या मग खायला बिर्याणी. माझी बिर्याणी पहा मस्त अशी सुटसुटीत झालेली आहे आणि कलर पण पाहू शकता किती छान असा आलेला आहे. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज. थँक यू वॉचिंग फॉर माय व्हिडिओ.